नमो नमः. छात्रांनो, आपण मागच्या तासिकेपासून सुक्तीसुधा या अंतर्गत सुवचनांची जी सुभाषित आहे त्याचा अभ्यास करतो आहे. काही काही प्रसिद्ध सुवचनं असतात जी संस्कृत भाषेसोबत मराठीमध्येही वापरली जातात, पण त्या सुवचनांचं, त्या सुक्तींचे संपूर्ण श्लोक म्हणजे संपूर्ण सुभाषित कदाचित आपल्याला माहिती नसतं. त्याचा सर्वार्थाने अभ्यास व्हावा यासाठी हे आपल्याला सुक्तीसुधामध्ये संपूर्ण सुभाषित दिलेले आहेत. आपण ही सुभाषित म्हणजे त्याचा अर्थ, त्याचं व्याकरण, संधी वगैरे आणि त्यानंतर त्याचा भाषाभ्यास या दृष्टीने पाहतो आहे. मागच्या तासिकेला आपण 4थ्या सुभाषितापर्यंत पोहोचलो होतो. आज आपण पाहणार आहोत 5वं सुभाषित. यात सांगितलेलं आहे सहतीही कार्यसाधिका. सुवचन आहे सहतीही कार्यसाधिका. एकी हे कार्य सिद्ध करणारी असते किंवा यश देणारी असते, कार्यात यश देणारी असते. सुभाषित पहा. अल्पानामपि वस्तूनां सहतीही कार्यसाधिका तृणै गुणत्वम आपन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. हितोपदेशातून घेतलेला आहे हा श्लोक. इथे सांगितलेलं आहे अल्पानाम वस्तूनाम अपि. संधी आहे ती अल्पानामपि. अल्पानाम अधिक अपि. म या वर्णामध्ये अ मिसळला आणि म हे वर्ण पूर्ण झालं. अल्पानाम वस्तूनाम अपि. क्षुद्र वस्तूंची सुद्धा सहतीही एकी, एकता, कार्यसाधिका विद्यते. कार्यात यश देणारी, कार्य प्राप्त करून देणारी असते. यथा ज्याप्रमाणे गुणत्वम आपन्नैहि तृणैहि. तृणांनी किंवा गवतांनी वळलेल्या दोरामुळे, दोरखंडामुळे, गुणत्वम दोरखंडामुळे मत्तदंतीनः बध्यन्ते. उन्मत्त हत्तीही बांधले जातात. संधी काय आहे? तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. काय सांगितलंय यात की अगदी क्षुद्र वस्तूंची एकी सुद्धा त्यांना कार्यामध्ये यश मिळवून देते, अचाट असं कार्य सिद्ध करते. ज्याप्रमाणे तृणांनी, गवतांपासून वळलेल्या दोरखंडांनी मत्त हत्तीलाही, उन्मत्त हत्तीलाही बांधले जाते. आपण पाहू याच्यावरचा आता भाषाभ्यास. म्हणजे या सर्व कृती आहे. पूर्ण वाक्येनं उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. का कार्यसाधिका भवती. का प्रश्नार्थक सर्वनाम आहे. का स्त्रीलिंगी प्रथमा एकवचन. काय कार्य सफल करणारी आहे? मग आपल्याला माहिती आहे सहतीही. काय पाहिजे? सहतीही. कैही मत्तदंतीनः बध्यन्ते. कैही कशाने? उन्मत्त हत्ती बांधले जातात. तृणैहि आपन्नैहि गुणत्वम. कशाने बांधले जातात? तृणैहि आपन्नैहि गुणत्वम. फक्त तृणांनी बांधले जातात का? नाही. फक्त गवतानी काही हत्ती बांधले जात नाही. तृणैहि आपन्नैहि गुणत्वम मत्तदंतीनः बध्यन्ते. संधी विग्रहम कुरुत. संधीचा विग्रह करायचा आहे. अल्पानामपि. अल्पानाम अधिक अपि. तृणै गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते. तृणैहि गुणत्वम आपन्नैहि बध्यन्ते. माध्यम भाषया उत्तरत. मराठीत आपली जी माध्यम भाषा असेल, हिंदी, मराठी, इंग्लिश, आपली मराठी आहे म्हणून माध्यम भाषेत उत्तर लिहा. सहतीही कार्यसाधिका इति सूक्तिम स्पष्टीकुरुत. आधी ही सुक्ती लिहिणार आपण. सहतीही कार्यसाधिका म्हणजे एकी हे कार्यात हमखास यश मिळवून देणारी असते. ही उक्ती स्पष्ट करण्यासाठी सुभाषितकाराने गवताच्या पात्याचं उदाहरण दिलेलं आहे किंवा दृष्टांत दिलेला आहे. कवी म्हणतो की साधारण जे क्षुद्र लोक असतात किंवा हलके जे असतात, असमर्थ असतात किंवा अशक्त असतात, सर्वांसाठी झालेलं आहे ते. जे अशक्त, दुर्बल आहे, साधे आहे, अशी जी लोक असतात ते सहज इतरांकडून पराभूत होतात. पण क्षुद्र गोष्टी एकत्र आल्या
तर त्यांची ही एकी त्यांना हमखास कार्यात यश मिळवून देणारं असते. गवताचं पातं सहज कुणीही तोडून टाकू शकतं, पण या गवताच्या पात्यांनी वळलेल्या दोरखंडामुळे मात्र उन्मत्त हत्तीही बांधले जातात. एवढा अर्थ तुम्हाला यात स्पष्ट करायचंय. 6वं पाहू आपण आता सुभाषित. इथे दिसत आहे आपल्याला, आधी यातली सुक्ती पाहायची आपल्याला. काय सुक्ती दिसत आहे? न हि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. खरोखर सज्जन हे साधवः न कृतम उपकारम विस्मरंती. सज्जन केलेले उपकार कधीच विसरत नाहीत. विक्रमचरितातून घेतलेलं हे सुभाषित आहे. प्रथम वयसी पीतम तोयम अल्पम स्मरन्तः शिरसी निहितभारः नारिकेलाः नराणां ददती जलम अनल्पास्वाद आजीवितान्तं न हि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. बऱ्याच संधी आलेल्या आहे. पाहता प्रथम वयसी पीतम अल्पम तोयम स्मरन्तः. बालपणामध्ये, प्रथम वय लहानपणी कुठलं रोपटं लावलं की त्याला पाणी घालावं लागतं, म्हणून बालपणी आपल्याला एखाद्या व्यक्तीने पाणी घातलं म्हणून प्रथम वयसी. बालपणामध्ये पिलेले थोड्याशा पाण्याचं स्मरण ठेवणारे, प्राशन केलेल्या पिलेल्या थोड्याशा पाण्याचं स्मरण ठेवणारे असे हे नारळाची झाडं. शिरसी निहित भारहा, डोक्यावर खूप मोठे ओझे वाहतात. आजीवितांत, आणि आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत नराना, माणसांच्यासाठी म्हणजे माणसांना, अनल्प आस्वादम जलम ददती, भरपूर आणि मधुर पाणी देतात. खरोखर सज्जन केलेले उपकार कधीच विसरत नाहीत. कुठल्या कुठल्या संधी आल्या याच्यात पहा. तोयम अल्पम, तोयम अल्पम. कृतमुपकारम, कृतम अधिक उपकार, उपकारम. साधवो विस्मरंती, साधवः अधिक विस्मरंती. जलम अनल्पम आस्वादम आजीवितांतम. सोडवलेलं आहे इथे. जलम अनल्प आस्वादम, याच्यातच आलेलं आहे आस्वादम आजीवितांतम. निहित भारा नारिकेला नराणा, पण संधी करताना विसर्गाचा लोप झाला. निहित भाराः नारिकेलाः नराणाम. याच्यावरच्या आपण कृती पाहू. पूर्ण वाक्याने उत्तरत. साधवः किं न विस्मरन्ति. साधवः कृतम उपकारम न विस्मरन्ति. काय विसरत नाही? केलेले उपकार, म्हणून कृतम उपकारम न विस्मरन्ति. नारिकेलाः किं स्मरन्ति. काय लक्षात ठेवतात? प्रथम वयसी पीतम तोयम. नारिकेलाः प्रथम वयसी पीतम तोयम स्मरन्ति. नारिकेलाः भारम कुत्र वहन्ति. नारिकेलाः भारम शिरसी. सप्तमी कुठे वाहतात? डोक्यावर. शेंड्यावर म्हणजे डोक्यावर, म्हणून शिरसी वहन्ति. माध्यम भाषा उत्तरत. नारिकेलाः नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. आता आधी मात्र असं जरी विचारलं असल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण करायचं आहे. संस्कृतमधनं जरी प्रश्न असला तरी उत्तर मराठीत लिहायचं आहे. नारळाची झाडं माणसाचे उपकार कसे लक्षात ठेवतात असं विचारलेलं आहे. मग आधी सांगितलं, आधी काय लिहिणार तुम्ही? सुक्ती. काय आहे? नहि साधवो कृतम उपकारम विस्मरंती. माता त्यानंतर सांगायचं, त्याचं स्पष्टीकरण करायचं की सज्जन लोक आपल्यावर केलेले उपकार कधीच विसरत नाहीत. हे पटवून देण्यासाठी कवीनी आपल्याला कशाचं उदाहरण दिलंय? नारळाच्या झाडाचं. बालवयात आपल्याला दिलेलं पाणी, आपल्यावर हे केलेले उपकार हे नारळाचं झाड लक्षात ठेवतो आणि त्यामुळे मात्र तो या मानवांसाठी खूप फळांचं ओझं जणू आपल्या डोक्यावर वाहतो आणि त्या फळामध्ये भरपूर आणि आस्वादयुक्त किंवा अतिशय मधुर असं पाणी तो, आणि शिवाय कसं असतं ते? आरोग्यदायी असं ते पाणी तो माणसांना देतो. पण एकदाच देतो का? तर नाही. स्वतःचं जीवन संपेपर्यंत, स्वतःचं जीवन म्हणजे
स्वतः नष्ट होईपर्यंत तो हे सगळे उपकार करत असतो. म्हणून याच्यावरून म्हटलंय की खरोखर सज्जन त्यांच्यावर केलेले उपकार कधीच विसरत नाहीत. आता नंतरच्या याच्यात उक्ती आलेली आहे, सूक्ती. एन केन प्रकारेन, या न त्या प्रकाराने. आता हे मराठीतही वापरलं जातं, एन केन प्रकारेन. काहीही करून माणसानी मात्र काय व्हावं, प्रसिद्ध कसं व्हावं. घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम एन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष भवेत. विनोद आहे, हास्योक्ती ही. पुरुष घटम भिंद्यात, माणसाने मडके फोडावे. पटम छिंद्यात, वस्त्र फाडावे. रासभरोहणम अपि कुर्यात, वेळ आली तर गाढवावरही आरूढ व्हावे. एन केन प्रकारेन, या न त्या प्रकाराने मात्र त्याने सहप्रसिद्ध भवेत, प्रसिद्ध व्हावे. असा हा विनोद आहे. संधी पाहायच्या. कुर्याद्रासभरोहणम, कुर्यात अधिक रासभ, रासभ म्हणजे गर्धभ, खरह. पुरुषो भवेत, पुरुष अधिक भवेत. कळलं असेल रासभचा अर्थ, गाढव म्हणून गर्धभ. याच्यावरच्या कृती पहा. एक वाक्यानं उत्तरत. नरह किम छिंद्यात, नरह पटम छिंद्यात. मनुजः किम भिंद्यात, मनुजः घटम भिंद्यात. श्लोकात लिंग लकारस्य रूपाणी चित्वा लिखत. वर दिलेला असेल श्लोक. आता याच्यातली लिंग लकाराची रूप म्हणजे विद्यार्थ काय काय आलेलं आहे, भिंद्यात, छिंद्यात आणि कुर्यात. इथे आहे कुर्यात आणि नंतर आलेला आहे भवेत. किती क्रियापद आहे त्याच्यात, 4. माध्यम भाषा उत्तरत. त्याच्यात माध्यम भाषेत उत्तर लिहा. एन केन प्रकारेण इति उक्ती स्पष्टीकुरुत. पुन्हा सांगणार आपण याच्यात सगळं. सुक्ती सुद्धा म्हणजे अमृततुल्य सुवचने, यामध्ये प्रसिद्ध असलेली सुवचने आणि त्यांचे संपूर्ण सुभाषित कवीने दिलेले आहे. सुभाषित पाठ केल्याने काय काय होतं हेही आपल्याला सांगायचं आहे. उच्चार स्पष्ट होतात, तो वक्तृत्व यात तो कौशल्य प्राप्त करू शकतो आणि लेखनामध्येही तो प्रभावशाली ठरतो. म्हणून मानवाने नक्कीच सुभाषित पाठ केली पाहिजे. ती मनाला विरंगुळाही देतात आणि ती पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकावीशी वाटतात. आणि त्यानंतर सांगायचं एन केन प्रकारेन, या न त्या प्रकाराने इच्छित गोष्ट प्राप्त करणे. मग आता माणसाला जर प्रसिद्धीशी हाव असेल, त्याला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर उपहास करीत कवी काय म्हणतो आहे, त्यांनी मडके फोडावे, वस्त्र फाडावे. हेही कमी पडलं तर गाढवावर चढावं आणि गावातून फिरावं, म्हणजे तो आपोआपच काय होईल, प्रसिद्ध होईल. असा हा विनोद यातून कवींनी साधला आहे. असं करणारा आपण त्याला नक्कीच काय म्हणतो, पागल. असं करणं म्हणजे पागलपणाचं लक्षण समजलं जातं, पण इथे कवी विनोद करतोय की असं करा, आपण प्रसिद्ध व्हा. आता हे सगळे समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहा म्हणजे कुठलंही चालेल, पण इथे चिनुत असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, श्लोकातून ती निवडावी लागली असते. विद्या, ज्ञानम, पशुः, प्राणी, धनम, संपत्ती, लक्ष्मीः, श्रीः किंवा कमला, शुकः, कीरः, तुरगः, अश्वः, नभः, गगन, रविः, भानु, संहतिः, एकता, दंती, गजः, तोयम, जलम, शिरः, मस्तकम, साधवः, सज्जनाः, पटम, वस्त्रम, रासभः, गर्धभः. संस्कृतमध्येच आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द विदेशः, स्वदेशः, प्रच्छन्नम, स्पष्टम. आता प्रच्छन्न म्हणजे झाकलेले असा अर्थ आहे त्याचा, आणि म्हणून स्पष्टम ज्याला आपण म्हणतो की दिसणारे. निंदन्तु, स्तुवन्तु, अल्पम, अनल्पम, उपकारः,
अपकारः साधवः दुर्जनाः रोहणम अवतरणम. रोहण म्हणजे चढणे आणि अवतरण म्हणजे उतरणे, म्हणून रोहणम याच्या विरुद्ध शब्द आहे अवतरणम. आता तुम्ही ही सर्व सुभाषित लिहिणार, त्यानंतर त्या एका सुभाषिताखाली तुम्ही त्याच्या कृतीही पूर्ण लिहा आणि ही सगळी सुभाषित पाठ करा. मी तुमचं हे पाठांतर घेणार आहे. तसा मी मेसेज टाकते कोणत्या दिवशी पाठांतर घ्यायचं, तर ज्याला विचारेल त्यांनी तो श्लोक मला म्हणून दाखवायचा आहे. म्हणून नीट लक्ष द्या आणि ऐकून ऐकून रोज पाठ करा. आपण आता इथे थांबू. पुनः मिलामः. शुभम भवतु.